पदं भुजतेजस्पृजे प्रदेशम् विधीन्द्रादिदेवसु सदा स्तूयमानम् समाधितमूर्तिं भजे ज्ञानदेवम् समाधितमूर्तिं भजे ज्ञानदेवम् समाधितमूर्तिं भजे ज्ञानदेवम् गलदानगण्डम् मिलभृङ्गकण्डम् चलचारशुण्डम् जगत्रानुचण्डम् रसदन्तकाण्डम् विपवृन्दचण्डम् शिवप्रेमपिण्डम् भजे वक्रतुण्डम् भजे वक्रतुण्डम् सर्वमङ्गलम् मङ्गलम् शिवा सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते महायोगपीठे तटे भीमरथ्यम् वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया कृपाळू तार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाये आती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई फलतिया भावे शरण जाता भेटी पडी तसे तुटी जन्म व्याधी ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदी तसे प्रस्तुत प्राप्त प्रवचन प्रसंगी निवडलेला अभंग एकनाथ महाराज यांचा हा अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे आणि हे सेवेचं भाग्य लाभण्याचं कारण म्हणजे आपल्या दिंडी क्रमांक 89 मध्ये आज श्री क्षेत्र लोणार नगरी मध्ये आज मला संधी मिळालेली आहे। दिंडी चालक गौतम दादा व ज्यांनी मला सेवेची संधी दिली ते आपले माऊली महाराज विनेकरी बाबा या बाबांनी सांगितलं की प्रवचनाची सेवा घ्या, तर ही सेवा माझ्या वाटेला आली हे माझं परम भाग्य। तर अभंग एकनाथ महाराजांचा आहे। कोण एकनाथ महाराज? त्यांना शांती ब्रह्मही म्हटलं जातं। शांती ब्रह्म म्हणायला काहीतरी भाग्य लागतं दादांनो, सज्जनांनो। शांती ब्रह्म ही पदवी मिळायला सुद्धा भाग्य लागतं। शांत ब्रह्म, शांत पण आहेत आणि ब्रह्म पण आहेत असं एकनाथ बाबा माऊली ज्ञानोबरायांचं उपक्रम राबवत आहेत। तर माऊली ज्ञानोबरायांना काय म्हटलेलं आहे? ज्ञानाबाई माझे अनाथाची माय। तुम्ही म्हणाल ज्ञानाबाई का? तर माऊलींना स्त्रीची उपमा दिलेली आहे, म्हणजे कारण आहे त्याला। लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती। लेकुराचे हित, तसंच माऊली ज्ञानोबरायांना नाथबाबांनी इथं पदवी दिलेली आहे। ज्ञानाबाई, ज्ञानेश्वर महाराज तर पुरुष होते, परंतु ज्ञानेश्वर महाराजांना इथं ज्ञानाबाई का म्हटलेलं आहे? तर ज्ञानाबाई का म्हटलेलं आहे? तर ज्ञानेश्वर महाराज म्हणजे श्री संत, संत पण आहेत, श्रेष्ठ पण आहेत, धारिष्ठ पण आहेत। माऊली म्हणतात जय जय शुद्धे उधारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षेते। तर आपल्याला पहिले सेवेमध्ये गणरायाचे स्मरण करायचं आहे। तर माऊली पण पहिल्या याच्यात अध्यायामध्ये ओम नमो जय अध्या वेद प्रतिप्राद्या जय जय सवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशू सतनामती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी। गणेशाला का वंदन केलेलं आहे पहिल्या याच्यात? तर माऊली सांगतात गणेश
गणेश उत्सव आपण करतच असतो. गणेश मूर्ती, मंगल मूर्ती, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. जर आपण आपल्या आई वडिलांच्या चरणामध्ये जर पंढरपूर पाहिलं आणि आई वडिलांच्या चरणामध्ये जर पंढरपूर पाहिलं तर अतिभाग्य आहे. उजळले भाग्य आता अवघी चिंता ही वारली. तुम्ही म्हणाल पंढरपूर वारीला यायची गरज नाही का? यायचं आहे. अहो, हा नरदेह कशाला मिळालेला आहे? हा नरदेह हा आपलं भाग्य आहे की आपण या कलियुगामध्ये पंढरीची वारी करत आहोत. हे आपलं भाग्य आहे. ही वारी म्हणजे कोणाच्या नशिबात नाही. ही वारी देह दिला देह भजन गोमटा. पण लोक भजनाला वापर करत नाहीत. अहो, ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय ना चोर भेटाले होते, ते चोर कोण होते? तर जगद्गुरु तुकोबरायांना त्यांनी सांगितलं की महाराज, तुम्ही दुसरं काही देऊ नका, एका घरामध्ये घुसा आणि जडजड वस्तू फेका. मग जगद्गुरु तुकोबरायांना काय वाटलं, जड वस्तू कोणती? तर ती जड वस्तू जगद्गुरु तुकोबरायांनी वराटा पाटा असं सर्व फेकलं. मग ते चोर म्हणत होते, आहो बाबा, तुम्हाला हे नाही सांगितलं होतं आम्ही, तुम्हाला सोनं चांदी दागिने टाका. पण जगद्गुरु तुकोबरायांना काय सांगितलं, जडजड वस्तू बाहेर फेका. जगद्गुरु तुकोबरायांनी वराटा पाटे असे सर्व गोष्टी बाहेर फेकल्या होत्या. तर जगद्गुरु तुकोबराय तर साधारण संत आहेत का? तुकाराम तुकाराम नाम घेता कापे मग, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. अहो, जळी दगडा सहित वया जैशा तारी येल्याला ह्या. ज्या वेळेस माझं धुळे येथे कीर्तन झालं होतं, त्या धुळे येथे कीर्तनामध्ये एक सज्जन पुरुष आला आणि मला म्हटला, तुम्ही कीर्तन करता आहेत पण असं कुठे लिहिलेलं आहे की जळी दगडा सहित वयान जैशा तारी येल्याला ह्या? कुठे आहे असं? मने रामेश्वर भट्ट दुजा तुका विष्णू नोहे दुजा. मी त्या बाबाला उत्तर दिलं, अहो, मूर्खाच्या नादी मूर्ख व्हायला लागत नाही. पुण्यवंत व्हावे आम्ही घेतो सज्जनाची नावे. आम्ही तुमच्या मागे लागायला वेळे नाहीत. आमदार म्हणाले, रामभराने धुळेकर, तिथे पण महादेवाची मूर्ती बसवली, महादेवाची मूर्ती पण बसवली आणि त्यांनी घर बांधलं आणि वास्तुशांतीचं माझं कीर्तन होतं. संत कृपा झाली इमारत फळासी आली, ज्ञानदेव रचिला पाया उभारिला देवराया. त्या बाबाला मी प्रमाण दिले. प्रमाण दिल्यानंतर तो बाबा मला घरी घेऊन गेला आणि घरी घेऊन गेल्यानंतर म्हणाले, महाराज, अहो महाराज, मी तुमची चेष्टा करणारा एवढा महान पुरुष नाही. म्हटलं, दादा, मी पण ब्रह्मचारी नाही. एक माऊली ज्ञानोबरायांची कृपा आहे. तुमच्या समोर मी दोन गोष्टी सांगतो आणि तेच माझं भाग्य आहे. मी काही आईच्या पोटातून शिकून आलेलो नाही. दादा, हे वारकरी पंथामध्ये यायला पण काहीतरी भाग्य लागतं. या वारकरी पंथामध्ये असं कोणी येत नाही आणि कोणीही वारकरी होत नाही. जे वारकरी आहेत ते सज्जन आहेत, पण काही काही वारकरी वारकऱ्याचाही उपयोग करत नाहीत. वारकऱ्याचं महत्व सांगायला गेलं म्हणजे ही वारी म्हणजे काही, महाराज म्हणतात, देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे, मने नाही बा मने देवा मला पाव. छंद नाही नामाचा आणि देह काय कामाचा. बालपणी काय केले, खेळ खेळण्यात गेले. तरुणपणी काय केले, संसारात वाया गेले. आणि म्हातारपणे काय केले, नातू सांभाळण्यात गेले. मग नातू सांभाळण्यात गेले, मग तुम्ही वारीला याल केव्हा? मागच्या वर्षी आमच्या 40 गावाचे व आमच्या भागाचं वैभव वैराग्य मूर्ती खानदेश रत्न जगद्गुरु खानदेश रत्न तुकाराम बाबा जेहूरकर. मी ज्या वेळेस माझे बाबा वारी करायचे आणि वारी केल्यानंतर माझ्या बाबांनी छोटस 10 रुपयाचं पुस्तक आणलं आणि पुस्तक आमच्या ज्ञानेश्वरी ग्रंथावरती घरी ठेवलं. आणि ते पुस्तक मला जसं जसं वाचता यायचं, आमचे शिक्षक सांगायचे की जोड शब्द 10-10 ओळी लिहून आणा, 10-10 ओळी लिहून आणा.
तर मी ठरवलं 10 ओळी कोणत्या लिहायच्या, सर्व पुस्तकात लेखकांनी लिहिलेल्या, मग या ओळींपेक्षा श्रेष्ठ कोणती ओळी असेल. तर मी पहिला अभंग लिहिला होता, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कर कटावरी ठेवणी या. तर ते शिक्षक म्हटले, इथं तुम्ही हरिपाठ का लावला शाळेमध्ये. म्हटलं मी हरिपाठ नाही लावला, माझे बाबा वारीला गेले आणि वारीला गेल्यानंतर माझ्या बाबांनी मला हरिपाठाचं पुस्तक आणलं आणि ते पुस्तकाचा मी इथं वापर करतोय. मग ते शिक्षकांनी माझ्या पाठीवरती थाप मारली आणि शाबासकी दिली की तुम्ही शाळेचा अभ्यास पण करताय आणि वारकऱ्याचा पण अभ्यास करताय. म्हटलं दादा वारकऱ्याचा अभ्यास नाही. मग तसं झाल्यानंतर माझा हरिपाठ पाठ करण्याचं मला परम भाग्य लाभलं आणि आमच्या गावामध्ये 38 वर्षापासून ज्ञानेश्वर महाराज बेलदार वाडीकर यांनी आमच्या गावाला सप्ताह बसवलेला आहे आणि त्या सप्ताह व हरिदास महाराज निमगावकर डॉक्टर बाबा मालेगाव या बाबांनी आमच्या इथे सप्ताह बसवलेला आहे. येऊलेचे रोप लाविलेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. तर त्या बाबाने सप्ताह बसवल्यानंतर आम्ही लहान मुलं असे ते सप्त्यामध्ये खेळायला जायचो, हरिपाठ म्हणायचो. बाबांनी जे पुस्तक मला दिलेलं आहे ते पुस्तक मी ज्ञानेश्वरी ग्रंथावरती आजही घरी त्या पुस्तकाला मी नामनिशाण करून ठेवलेलं आहे. तर बाबा 2-3 वर्षी माझा हरिपाठ पाठ झाल्यानंतर, म्हणजे मी हरिपाठ सर्व म्हणत होतो पण मी फक्त ज्ञानदेव म्हणे हेच चुकत होतो. तर बाबा मला ज्ञानदेव म्हणे शिकवायचे. मी सर्व हरिपाठ पाठ केलेला होता सज्जनांनो, परंतु मला ज्ञानदेव म्हणे याच्यामध्ये मी गुंतून जायचो. तर गुंतल्यानंतर बाबा मला शिकवायचे. असं करत 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 बाबा ज्या वेळेस आषाढी वारी करून घरी आले, घरी आल्यानंतर 3ऱ्या दिवशी माझ्या बाबांनी प्राण सोडला होता. तर मला आता वाटतं ही वारीचं महत्व काय. सर्व म्हणतात वारी वारी, तर मला आज कळतं की माझे बाबा पंढरीच्या वारीला आले नसते, बाबांनी हरिपाठाचं पुस्तक आणलं नसतं, बाबांनी हरिपाठाचं पुस्तक आणलं नसतं, तर मी आज मी इथे प्रवचनही केलं नसतं. का असं झाल्यानंतर 6वी मध्ये शिक्षकांनी मी हरिपाठ म्हणायचो आणि सर्व मुलं सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचे. तर मला सरांनी सांगितलं तू एका अभंगावरती कीर्तन करणार का नाटिका म्हणून. म्हटलं करणार. तर मी 6वी मध्ये आमच्या मजरे नगरीमध्ये मी छोटस कीर्तन केलं होतं अर्धा तासाचं आणि अर्ध्या तासाचं कीर्तन केल्यानंतर मला गाववाल्यांनी संधी दिली होती. म्हटलं बाबा माझा अभ्यास नाही काय नाही, मी आळंदी गेलो नाही, मी देहू गेलो नाही, मी पैठण गेलो नाही, माझं कीर्तन ठेवू नका. परंतु महाराज तुम्हाला सप्त्यात नाही देणार आम्ही, परंतु तुमचं मजाक बाजी आम्ही कीर्तन ठेवू. तर तेव्हा मी आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे या अभंगावरती मी छोटस 20 मिनिटं कीर्तन केलं होतं. मला काही कळायचं नाही, नमन कुठे म्हणायचं, काय कसं करायचं मला काहीही कळत नव्हतं. मग मी तिथे कीर्तन केल्यानंतर मग माझे वडिलांना सांगायला लागले लोक, अहो तुमचे महाराज आहेत, अभ्यासाला जरी कमी असतील पण तरी त्यांना धाडस आहे बोलता, 4 लोकांना सांगता, त्यांना धाडस आहे, तुम्ही काहीही करा, त्यांना आळंदीला टाका. मग मी 10वी केली, 12वी सायन्स झालं, ITI झाला आणि आता मी आळंदीला माझं 1.5 वर्ष पूर्ण होत आहे. म्हणजे आता 2 वर्ष होतील मला. म्हणजे या कालावधीमध्ये मी आळंदीमध्ये अभ्यास करतो आहे आणि आळंदीमध्ये अभ्यास केल्यानंतर मी छोटे मोठे कीर्तनही करायला लागलो आणि माऊली ज्ञानोबरायांची कृपा आज माझ्यावरती झाली. दादा या वारकरी पंथामध्ये यायला दुसरं काही लागत नाही. महाराज म्हणतात शुद्ध नाही तुझी भावना देव कोटे आये सांगना नंद केशरी कंपारटीया भजन करीतो देवा वेळोवेळा. किती मोठा टासून किळाला हो तुम्ही, आणि जर तुमची शुद्ध भावना नसेल काही वारीचं महत्व नाही, काही वारीला येऊन उपयोग नाही. आमच्या इथे पण 2 बाबा वारी करतात आणि वारी केल्यानंतर त्या बाबाला 2 नातू होते आणि 2 नातू बाबाकडे वारी केल्यानंतर पळत गेले. तर बाबाने
बाबाच्या डोक्यावरती एक गोणी आणि हातात 2 पिशव्या भरलेल्या होत्या फुल. तर ते गलीचे लोक म्हणायचे बाबा तर एक धोतर एक पॅन्ट असे कपडे वगैरे घेऊन गेले, बाबांनी भरून काय आणलं. तर ते बाबा गेल्यानंतर आता माझे जरी बाबा यायचे तरी मी बाबांना पळून धोतर ओढायचो, म्हणजे माझा अधिकार होता. लहानपण देगा देवा आणि मुंगी साखरेचा रवा. अहो मी बाबाकडे पळत जायचो आणि ते बाबा नातूला सांगायचे थांब मी आता वारीवरून आलेलो आहे, तुझं काय चाललेलं आहे. नाही नाही मला काही पण द्या. अहो बाबाने हा नरदेह जर या नरदेहाचा जर उपयोग करायचा असेल तर ज्या मुलाला तुम्ही जर बिस्किट दिले आणि त्या मुलाने बिस्किट खाऊन पाणी पिल्यानंतर तो मुलगा तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. पण बाबाचं एक धोरण होतं, बाबाला सवय होती बिडीत पिण्याची. बाबांनी काय केले, जेवढे बिस्किटचे पुढे होते तेवढे त्या वाण्याच्या दुकानावरती विकून दिले आणि पैसे घेतले, पण नातूला बिस्किट दिलं नाही. मग तुम्ही सांगा मला ही वारी केल्याचं भाग्य काय. तर वारी करायचे असेल तर त्या मुलाला वाटलं असं की माझे बाबा वारीला गेले, माझ्या बाबांनी हे आणलं ते आणलं मी खाल्लं, खाल्ल्यानंतर त्या मुलाचा आत्मा शांत झाला असता. म्हणून तुम्ही कितीही मोठा गण लावा, कितीही तुम्ही करा, जर आपली मन भावना जर शुद्ध नसेल तर या नरदेहाची प्राप्ती तुम्हाला होऊ शकत नाही. असो तर नाथ बाबा सांगतात कृपाळू उद्धार. ज्ञानेश्वर महाराजांचं काय वर्णन केलेलं आहे, कृपाळू. आता ज्ञानेश्वर महाराजांचं कृपाळू वर्णन केलेलं आहे, म्हणजे असे थोर लोकांचे जर विचार जर आपण जाणले आणि त्याप्रमाणे माऊलीच्या सानिध्यात राहिल्यानंतर जर आपण तसे वागलो तर आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही. कृपाळू उद्धार आणि माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार. वारंवार नाथ महाराज वंदन करतात. अहो माऊली, अहो माझ्या ज्ञानेश्वर महाराजांना एवढा त्रास झाला, ज्ञानेश्वर महाराजांना एवढा त्रास झाला. अहो रात्रंदिवस वारकरी ज्ञानेश्वर महाराजांना प्रतिज्ञा करतात माऊली 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 माऊली. अहो या नरदेहात जर आपल्याला वागून जायचं असेल, काय नाही दादांनो, हा नरदेह आहे. आता असं आमच्या आयराणी भाषेमध्ये म्हणतात, जे आयराणी आहे त्यांना समजून जाईल. आली गुचकी आणि गेला हो. अहो हा देहाचा भरोसा नाही, हा पाण्याचा बुडबुडा आहे दादा. जोपर्यंत आपलं हा शरीर चालते तोपर्यंत काही करून घ्या. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. अहो दादा, जोपर्यंत आपला हा नरदेह आहे तोपर्यंत वारी करून घ्या. जोपर्यंत आपण आहेत तोपर्यंत आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. पण दादा आपले अनेक देव आहेत आणि अनेक देव असूनही आपल्याला समाधान नाही. का समाधान नाही, तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. अहो समुद्रकाठी 2 व्यक्ती जहाजामध्ये बसलेले होते. आमचे ज्ञानेश्वर महाराज आळंदीकर, आमचे हरिभक्तपरायण गुरुवर्य श्री ज्ञानेश्वर महाराज चौधरी सांगतात, बाबांनी आम्हाला गोड दृष्टांत दिला होता. बाबांनी मला ज्यावेळेस आळंदीमध्ये माझं पहिलं कीर्तन ठेवलं होतं, बाबांनी मला अभंग दिला होता. तुमचे परिचयाचेच आहेत सर्व ज्ञानेश्वर महाराज. तर बाबांनी मला सांगितलं होतं, आपुला तो एक देव करून घ्यावाचा अर्थ काय. मी विचारलं, बाबा आपुला तो एक देव करून घ्यावा म्हणजे काय हो. आपुला तो एक, आपले हिंदू समाजाचे एक देव आहेत का, आपले अनाथ देव आहेत, अनंत आहेत. मग बाबांनी मला सांगितलं, अरे कोणी नरसाळे म्हणतं, कोणी झबू म्हणतं, जे आपण तेल ओततो किंवा पेट्रोल ओततो किंवा पाणी ओततो, झबू माहितीये का सर्वांना. तर त्याच्यात जर आपण तेल किंवा पाणी किंवा पेट्रोल टाकलं तर ते एकच पूर्णिमधून ते वाहतं. मग बाबांनी मला गोड दृष्टांत दिला. बाबा म्हणायचे,
आम्हाला सर्व मुलांना सांगितलं आणि सांगितल्यानंतर मला कळालं की आपुला तो एकचा अर्थ काय. समुद्रासाठी दोन व्यक्ती होते, एक होता मुस्लिम समाजाचा आणि एक होता आपल्या हिंदू समाजाचा. अहो ते जहाज मध्ये बसले आणि जहाज मध्ये बसल्यानंतर पाण्याची थाळी वाढली, पातळी वाढल्यानंतर ते जहाज हलायला लागले, डोलायला लागले आणि हलता 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 जहाज कानं झालं. कानं झाल्यानंतर जो आपला हिंदू समाजाचा व्यक्ती होता त्याने पहिले श्रीराम 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 म्हटलं. श्रीराम येईपर्यंत त्याला दम नव्हता. त्याने लगेच दुसऱ्या देवाला विनवणी केली, महादेवा महादेवा महादेवा. महादेवांना आवाज आला, महादेव उठले. कैलास पर्वतावरती बसलेले होते, पार्वती माता पण होत्या. अहो तुम्ही एवढ्या रात्रीच्या वेळेस कुठे चालले. महादेवा म्हणतात, माझा भक्त माझं गुणगान करतोय, गुण गाईन आवडी याची माझी सर्व जोडी. माझा भक्त मला बोलतोय, माझा भक्त माझी प्रतिज्ञा करतोय, या मला वाचवायला. कैलास पर्वतावरतून शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. देवांनी खाली उतरले आणि पंढरीची वारी जर कोणी केली असेल पहिली तर माझ्या महादेवांनी केलेली आहे. आदिनाथ तो गुरु सकळ सीतांचा मच्छिंद्र तयाचा. वारी ही माझी पहिली वारी आहे आणि प्रवचन सुद्धा मी पहिलं करतो आहे. मला कीर्तनाची सवय झालेली होती, पण बाबा म्हटले करा महाराज प्रवचन, जसं करणार तसं करा. चला. अहो महादेवांनी पहिली वारी केलेली आहे. आज बी तुम्ही विठ्ठलाच्या डोक्यावरती बघा कोणाची पिंड आहे. कोणाची आहे. भगवान शंकरांची आहे. तर ते आपल्या हिंदू समाजाच्या माणसाने आवाज दिल्यानंतर महादेव याच्या अगोदर त्याने महादेव येईपर्यंतही दम नव्हता. महादेव येईपर्यंत दम नव्हता. तेवढ्या दुसऱ्या देवाला विनवणी केली. विनवणी म्हणजे त्याही देव येईपर्यंत त्याला दम नव्हता. लगेच दुसऱ्या देवाला विनंती केली आणि तो जो मुसलमान समाजाचा व्यक्ती होता त्याने कोणत्याही देवाला बोलवलं नाही. हे अल्लाह करतात. त्याचा हल्ला आला पण त्याला वाचवून पण घेऊन गेला आणि आपला सर्व देवांना आमंत्रण द्यायला गेला तरी आपले देव तिथे पोहोचले नाही. का. याचा अर्थ आपुला तो एकच देवाला बोलवा तुम्ही. अहो जरी नदी वगैरेचं पाणी असेल सर्व समुद्राला जाऊनच मिळतं. म्हणून भक्ती अशी करा, याची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहा आणि चित्त असू द्या समाधान. परंतु आपलं चित्त समाधान आहे का. नाही. ज्ञानाबाई माझी अनाथाची माया. का ज्ञानाबाई अनाथाची माय म्हटलेलं आहे. का म्हटलेलं आहे ज्ञानाबाई. अहो ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानाबाई म्हटलेलं आहे. अहो आमच्या गावाला मारुती मंदिरावरती दोन म्हातारे बसलेले होते आणि म्हातारे बसल्यानंतर ते काय एक तर बिडी पितील नाही तर चटकी पटकी पत्ते खेळतील. दुसरं काय त्यांना उद्योग नसतो गावाकडे. तर ते पत्ते खेळत खेळत म्हणत होते, अरे रात्री कीर्तन झालं त्या महाराजांनी सांगितलं ज्ञानेश्वर महाराज ज्ञानाबाई होते म्हणे. मग तुम्ही सांगा आपण जर आता एका ठिकाणी बसलो आणि आपण आपल्यासारख्या पुरुषांना आपण बाईची उपमा देऊ का. आपण म्हणू का असं का ग बाई तुझं काय चाललं. आपण असं म्हणणार नाही. पण ही ज्ञानाबाई होती. या माऊली आपली नाही, ही माऊली साऱ्या विश्वाची आहे. ऊर्ध्वमूल मद शाकम अश्वत्थम प्रौरव्य छंदांसी यस्य परिणामी हस्तम वेद सवेद वेद. का म्हटलेलं आहे. अहो भगवान पण गीतेमध्ये सांगतात धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समयोता योत्सव मामका पांडवाचायव क्रीमकुत्र संजय. मग ज्ञानाबाई माझी अनाथाची माय आणि एका जनार्दनी पाय वंदित असे का.
ज्या वेळेस अजांग वृक्षाखाली माझे माऊली बसलेले आहेत, आणि दादा तुम्ही माऊली ज्ञानोबरायांच्या मंदिरात जर तुम्हाला खरंच प्रचिती घ्यायची असेल तर आजही ज्ञानोबा माऊलींच्या मंदिरामध्ये कोणाची मूर्ती आहे तुम्ही सांगा. सिद्धेश्वरा तिथं आहेच, परंतु आजही एक मूर्ती कोणाची आहे ज्यांचा अभंग आज चाललेला आहे, त्यांची मूर्ती सुद्धा तिथे आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज. अहो माऊलींच्या मंदिरात जर तुम्हाला बाहेर जायचं असेल आणि जर तुम्ही टॉयलेट करून पाय धुवून जर दर्शन घेतलं नाही, जर तुम्हाला आजही प्रचिती घ्यायची असेल तुम्ही आळंदीला जा. टॉयलेट केल्यानंतर तुम्ही जर टॉयलेट केल्यानंतर जर पायावरती पाणी नाही टाकलं आणि नाथ महाराजांचं दर्शन घ्या. तुम्ही सूक्ष्म नजरेने बघा, नाथ महाराजांच्या मूर्तीच्या आजूबाजू आजही मधाच्या माशा आहेत बाबांनो, सर्वांना माहिती आहेत. आणि ती मध माशी तुम्हाला चावल्याशिवाय राहणार नाही. ही भक्तीची ताकद आहे. त्या ताकद आहे कारण मी सुद्धा प्रचिती घेऊन बघितली आहे. एक बाबा होते आणि एक बाबाला 3 आमच्याकडे आगेमध म्हणतात, ती मोठी माशी त्या बाबाला डसली आणि ते बाबा म्हणाले ही माशी का डसली. बाबांना जाऊन आम्ही विचारलं, बाबा तुम्ही कुठे गेले होते. बाबा म्हटले मी टॉयलेटला गेलो होतो. अहो देवाचं दर्शन घ्यायचं पण काही महत्व आहे दादांनो. बरेच लोक पंढरपूर जाता, आळंदी जाता, पायी जाता आणि देवाची मूर्ती दिसता डोळे लावून घेता. काय महत्व आहे तुमचं दर्शन घेऊन. अहो ही विश्वाची माऊली आहे. चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीव लगा पाहू. जीवाचा जीव लगे दादांना तो दर्शन घेताना डोळे लावू नका, असं प्रकाश पाडून माग. सदा माझे डोळे झुळू तुझी मूर्ती, रघुमाईच्या पती सोयरिया. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, दे मज प्रेम सर्व का. आणि अजांग वृक्षाच्या खाली माझ्या माऊली ज्ञानोबरायांची समाधी आहे. आणि समाधी ज्या वेळेस माऊली ज्ञानोबराय बसले आणि बसल्यानंतर त्या अजांग वृक्षाखाली आजही आम्ही तिथे ज्ञानेश्वरी पारायण करतो. आणि ह्या आपल्याला जर या जन्मामध्ये जर काहीतरी करून घ्यायचं असेल, फक्त हे 2 ग्रंथ आणि गीता. जर तुम्हाला खूप ज्ञानी व्हायचं असेल, एकदा अजांग वृक्षाखाली ज्ञानेश्वर पारायण करून घ्या. आणि तुमचा माथा श्रेष्ठ ठेवायचा असेल, एकदा माझा जगद्गुरु तुकोबरायचा गाथा वाचून घ्या. का वाचून घ्या. अहो ज्या वेळेस माऊली ज्ञानोबा समाधीस्थ झाले आणि समाधीस्थ झाल्यानंतर नाथ महाराजांच्या स्वप्नात दृष्टांत दिला माऊलींनी. नाथ महाराज बसलेले होते, झोपलेले होते आणि झोपल्यानंतर नाथ महाराजांना दृष्टांत माऊलींनी दिला. आणि माऊली सांगतात, नाथ बाबा अहो माझ्या कंठाला अजांग वृक्षाची मुळी लागलेली आहे, अजांग वृक्षाची लागलेली आहे. नाथ बाबा झोपल्यानंतर नाथ बाबा उठले आणि उठल्यानंतर नाथ बाबांना काही सूचना काय करावं. ही विश्वाची माऊली जर आपल्यासारख्याच्या स्वप्नात आली ना, तुम्ही कितीही काही करा, तर एकदा माऊली आपल्या स्वप्नातून आले तर तुमचं परम भाग्य आहे. नाथ बाबा उठले आणि उठल्यानंतर नाथ बाबांनी सर्वांना सांगितलं, माऊली माझ्या स्वप्नात आले. तरी लोकांना खरंच समजत नव्हतं, तरी लोकांना खोटं वाटत होते. नाथ बाबा गेले आणि नाथ बाबांनी आंघोळ करायला लागले. आंघोळ केल्यानंतर अहो कोण म्हणत त्रास देतात, अरे त्रास देणारे दुसरे कोणी नसतात, ते त्रास देणारे तुमचे घरचेच असतात. का आता लोकांना एकच झालेलं आहे दादांनो. जर कोणाच्या 2 गाड्या झाल्या तर त्याला वाटतं माझ्या 3 झाल्या पाहिजे. कोणाला वाटतं मी असा ड्रेस घातला तर त्याला आज वाटायचं पाहिजे आणि असा नाही घालायचा पाहिजे. कोणाचा मुलगा जर नोकरीला लागला तर आपण आनंदाचे लाडू त्याच्या तोंडात घातले पाहिजे. परंतु आपण आनंदाचे लाडू खात नाही, पेढे खात नाही, आपल्याला दुःख होतं. ज्याला दुःख झालं तर आपल्यालाही दुःखच झालं पाहिजे, ज्याला आनंद झाला तर आपल्यालाही आनंद झाला पाहिजे. का महाराज म्हणतात, घेता नाम
घेताना विठोबाचे पर्वत जळतील पापाचे, पर्वत जळतील पापाचे. आलं ना दुःख तुम्हाला? घ्या एकदा माझ्या विठ्ठलाचं नाव नामस्मरण केला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला तृप्तता मिळण्याशिवाय राहणार नाही दादांनो, सज्जनांनो. नाथ बाबा सर्वांना सांगायला लागले, माऊली माझ्या स्वप्नात आले. स्वप्नात आल्यानंतर नाथ बाबा उठले आणि उठल्यानंतर आता तुम्ही सांगा मला, तुम्ही वारकरी आहात, मी काय तुम्हाला एवढा उपदेश करेल एवढा मी मोठा नाही. मी तुमचा लेकरू समान आहे. माझ्यापेक्षा कोणी इथं लहान नाही व मोठे नाही. हा पंढरीची लोका काय अभिमान. अहो सर्वांचे पाया पडायचं हे आपलं स्थान आहे. ही नारदाची गादी जर जोर चढला त्याचा पाय पडायचा अधिकार आहे का? नाथ बाबा उठले. नाथ बाबा उठल्यानंतर नाथ बाबा स्नान करायला गेले आणि ते ब्राह्मण लोक म्हणायला लागले, या नाथाचं कीर्तन, याचे भजन, याचे भारुड, याच्या गवळणी, याचं काही चालू राहतं आणि याच्या स्वप्नात काय माऊली येणार? अहो दादा, एका खाटीक समाजाच्या माणसाजवळ नागिनचे पान दिले आणि त्यांना सांगितलं, ज्या वेळेस नाथबाबा आंघोळ करतील, फक्त नाथबाबा आंघोळ करून आले, पान खायचं आणि यांच्या अंगावर थुकायचं, पान खाऊन यांच्या अंगावर ते थुकायचं, पान खाऊन यांच्या अंगावर ते थुकायचं. असं चालत 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 नाथबाबांना काही वाटलं नाही. नाथबाबा उपडे त्यांना सांगायला लागले, अहो तुम्ही जर माझ्या अंगावरती थुकले नसाल तर माझी एवढी आंघोळ झाली नसती. अहो असं करत 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 त्या माणसाच्या जीवीवरती आग पडली. खटीक समाजाचा माणूस होता आणि तो नाथबाबांना शरण गेला आणि नाथबाबांना म्हटला, अहो तुमच्या अंगावर एवढं मी दुसऱ्याचं ऐकून मी तुमच्या अंगावरती थुकलो महाराज, मला माफी करा. नाथबाबा म्हणतात, तुझं काही चुकलेलं नाही. मी दलिंदराने एवढी आंघोळ केली नसती, तू जर एवढा थुंकला नसता. आणि आता आपण वारीत चालत असताना जर एखादीचा धक्का लागला किंवा कोणी थोडसंही थुंकलं तर आपण गिनती नंबर सोडून त्याच्याशी भांडत असतो. मग शिकण्याचं वारीमध्ये हे संतांकडून आहे का? संतांचे संगती मनोमार्ग गती आकाळा श्रीपती येणे पंते. बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मंत्र दिला राम कृष्ण हरी. फक्त एवढा जप करा, दुसरं काही करू नका. मग नाथ बाबा गेले आणि गेल्यानंतर आळंदीला माऊलींच्या समाधीस्थ नाथ बाबा आजंग वृक्षाजवळ नाथबाबांना काही उमजत नव्हतं. अहो विश्वाची माऊली नाथबाबांच्या स्वप्नात आली होती आणि समाधी बाजूला झाली. नाथबाबा खाली उतरले. खाली उतरल्यानंतर नाथबाबांच्या अहो सोन्यासारख्या सूक्ष्म नजरेमधून नाथबाबांना धारा लागल्या आणि धारा लागल्यानंतर नाथबाबा रडायला लागले आणि माऊलींची कंठाची मुळी काढली. म्हणून त्या दिवसापासून माझे नाथ बाबा म्हणतात, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय आणि एका जनार्दनी पाय वंदित असे. कृपाळू जर व्हायचं असेल तर ज्ञानेश्वर महाराजांकडून एकदा ज्ञानेश्वरीचं महात्म्य कळून घ्या. अहो या जगाच्या वाटेवरती जर तुम्हाला खरंच खूप संपत्ती कमवून घ्यायचं असेल, म्हणून मी सांगतो, दुसऱ्याचं जर चांगलं होत असेल तर आपण त्याच्या पाठीवरती हात द्या. आज तुमचं चांगलं झालं, उद्या माझं होणार. दुःख भोगल्याने सुखाची किंमत करते. ज्ञानाचे दान हे धनापेक्षा श्रेष्ठ असते. माझे साने गुरुजी सांगतात, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम आरोपावे. अहो रावणाचं काही चाललं नाही दादा इथे. का चाललं नाही? रावणाने पण खूप प्रतिज्ञा केल्या होत्या. काय प्रतिज्ञा केली होती रावणाने? आकाशाला शिडी लावेल, समुद्राचं पाणी गोड करेल आणि सोन्याला सुगंध आणेल. आणला का? नाही.
जर प्रतिज्ञा कोणाची खरी होत असेल तर माझ्या माऊलींची होते. अवघाती संसार सुखाचा करीन. आपला नवरा बायकोचा संसार दोघांचा सुखाचा होत नाही, परंतु या माऊलीने ही विश्वाची माऊली आहे. विश्वंभर माऊलींनी सर्व, माऊली म्हणतात सर्वान अवघा, अवघा पृथ्वी भूल नर ज्वल त्रोल, म्हणजे या सर्व धर्म अर्थ काम मोक्ष आणि शिव देखता प्रत्यक्ष, म्हणजे माऊलीने सर्वांचा सांभाळ करून माऊली म्हणतात अवघाती संसार सुखाचा करेन आणि आनंदे भरेन रोग. सर्वजण वारीत चाललेले आहेत. बोलण्यासारखं फार आहे, परंतु मला एवढी जरी संधी दिली तरी मी तुमचे खूप खूप आभारी आहे. पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. हात वर करा. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. 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 ओ ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. 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 ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया.